नमस्कार जैन विद्यार्थी मित्रों, मी अमोल देशमुख स्वागत करतो। एसटी भरती 2026 ची जी 17,450 पदाची भरती जी आहे तर त्या संदर्भामध्ये एक रेलेव्हंट, ठीक आहे, तेवढा डायरेक्टली भरतीवर इफेक्ट करणार हा जी आर नाही आहे, पण हा जो जी आर आहे तर तो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, ठीक आहे, यांच्या संदर्भात आलेला आहे। माहे डिसेंबर, इथं लक्ष घ्या, फक्त डिसेंबर महिन्याच्या या 2025 चे सवलत मूल्याच्या परिपूर्तीसाठी किंवा प्रतिपूर्ती पोटी 4 अब्ज इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे। किती? टेस्ला मंत्र्यांना किती मिळालेला आहे? 4 अब्ज 400 कोटी रुपये जे तर ते मिळालेलं आहे आणि हे फक्त एका महिन्याचे आहेत। अर्थात यामध्ये जी सवलत मूल्य आहे तर ती कशा संदर्भात मिळालेली आहे, काय आहे, सगळं काही ते देखील समजून सांगतो। ठीक आहे, पहा, तत्पूर्वी आपली ही जी एसटी महामंडळ भरतीची जी बॅच आहे आणि पुस्तक आहे तर हे निवडक विद्यार्थ्यांसाठी आहे। आता एसटी महामंडळ भरतीची 13 तारखेपासून काय होणार आहे की बिडिंग जी आहे तर ती समजेल आपल्याला एक्झॅक्टली कोणत्या कंपन्यांना ते मिळालेलं आहे आणि नंतर एक 7, 8, 10, 15 दिवसामध्ये जे आहे तर ती ॲक्च्युअल भरती येणार आहे। तर आपण ईस्वम अकॅडमी जे आहे तर ते विद्यार्थ्यांचा खास आग्रह असतो, आपण या भरती प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना ट्रान्सपरंटली माहिती समोर यायला पाहिजे। कसल्याही पद्धतीचं वेठीस धरून उगाचच कोणीतरी पिळवणूक नको व्हायला, आर्थिक पिळवणूक नको व्हायला म्हणून आपण पुढाकार घेतलेला आहे। हे जे बॅच आणि पुस्तके घेतील तर त्यांना एक विशेष करून आपण सहकार्य करत आहोत, कन्सिडर करू शकता ना। आता येऊया आता या सवलत मूल्य म्हणजे काय। आता या सवलत मूल्यावर येऊया, अगोदर प्रस्तावना बघूया। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माहे डिसेंबर 2025 चे सवलत मूल्य फरकाचा हप्ता उपलब्ध करण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई यांनी संदर्भाहीन पत्रान्वये विनंती केली आहे। त्या अनुषंगाने मंडळास, ठीक आहे, 2025 चे सवलत मूल्याची प्रतिपूर्ती जे आहे ते निधी वितरित करण्याच्या शासनाधीन होती आणि हा जो सवलत मूल्य आहे तर हा किती आहे म्हणजे 400 कोटी एवढा जे आहे तर ते दिलेलं आहे। आता 400 कोटी जे आहे तर ते कशासाठी दिलेलं आहे की एसटी महामंडळातून बरेचसे विद्यार्थी जे आहे तर ते पासने प्रवास करतात। ठीक आहे, मग विद्यार्थ्यांची बस पास जी आहे अर्धी विद्यार्थ्याकडून घेतात आणि अर्धी जी आहे तर ती सरकार टाकतं। आता यामध्ये काही जे आहे तर ते वृद्ध जे आहेत तर त्यांच्यासाठी मोफत सुविधा आहेत। ठीक आहे, त्यांना कसलंही तिकीट लागत नाही। ठीक आहे, परत हाफ तिकीट आहे, ठीक आहे, हाफ तिकीट वगैरे आहे। ठीक आहे, तर यामधून जो रेव्हेन्यू या राज्य परिवहन महामंडळाला झाला असता किंवा जो फायदा झाला असता तर ती या नियमामुळं किंवा याच्यामुळं काय होत नाही। मग त्याची जी भरपाई आहे, नुकसान भरपाई जी आहे तर ती शासनाकडून 400 कोटी देण्यात आलेली आहे आणि ही जी 400 कोटी जी वितरित होणार आहे तर ते आयुक्त जे आहेत तर ते त्यांच्याकडून, म्हणजे आयुक्त जे आहेत तर ते बँकेत खातं वगैरे तयार करून ते आर्थिक व्यवहारासाठी जे आहे तर ते बिलं वगैरे सबमिट करतील आणि हे जे अर्थसहाय्य आहे तर हे बिनशर्त आहे। कसल्याही पद्धतीनं ते परिवहन महामंडळाने त्यांना वापस द्यायचं किंवा काही त्यावरती काही काय म्हणतात की काय असतं त्याच्यावरती व्याज वगैरे तर ते कसलंही असणार नाही आहे। तर अशा पद्धतीनं ही जे आहे तर ते जी आर आहे, लेखाधिकारी जे रक्कम हरित करून राज्य महामार्ग यांना जे आहे ना तर ती कॅशमध्ये मिळणार आहे। ठीक आहे, तर असा हा जी आर आहे। आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता। आता पुरतं एवढंच, थांबतो, पुन्हा भेटूया। राम राम।